आज राज्यसभेच्या संदर्भामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मी विधानसभेच्या सभागृहामध्ये निर्वाचन अधिकाऱ्यासमोर माझा अर्ज दाखल केलेला आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित भाई शहा, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि आज ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे नामांकन दाखल करण्याची ती औपचारिकता या ठिकाणी मी आज पूर्ण केलेली आहे। नॉमिनेशन माझे फाईल केलेल्या आहेत। माझ्या आयुष्यातला एक नवीन क्षण मी म्हणेन की एक सुरुवात, नवीन राजकीय सुरुवात या निमित्ताने मी आज या ठिकाणी केलेली आहे। मी आशावादी आहे की निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि 3 वाजेपर्यंत किती अर्ज येतात पाहिल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे। सर, विरोधक म्हणतात की ते 4 उमेदवार आहेत, ते 4 आधी काँग्रेसमध्येच होते। नाही, ठीक असं आहे की आता कोण कुठे होतं ह्या म्हणण्यापेक्षा आज कोण कुठे आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आज सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केल्यामुळे सर्वांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत। देखिए, आज राज्यसभा के लिए जो नॉमिनेशन पेपर्स है वो औपचारिक तौर पर जो दाखिल करना होता है वो मैंने आज किया है। भाजपा का उम्मीदवार के नाते मुझे आज यहाँ पर ये प्रक्रिया पूरी करने के प्रोसीजर के हिसाब से मैं आज हाउस में आकर रिटर्निंग ऑफिस के सामने मेरा पर्चा भरा है। देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शाह साहब, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी, डिप्टी सीएम फडणवीस जी और बावनकुळे जी हमारे भाजपा के अध्यक्ष महाराष्ट्र के, उनका आभारी हूँ। ये मौका उन्होंने मुझे पार्टी के में आने के बाद तुरंत एक जिम्मेदारी मुझ पर सौंपी है और मुझे पूरा भरोसा है कि हम निश्चित तरीके से भाजपा की ओर से दिल्ली के राज्यसभा में अच्छा काम करने के लिए शुरुआत करेंगे। देखिए, सुप्रीम कोर्ट से जो भी फैसला आता है वो देश का कानून हो जाता है। उसके सुप्रीम कोर्ट के फैसले पे मैं कोई टिप्पणी करना उचित नहीं समझता हूँ। जहाँ तक सवाल है, इलेक्टोरल प्रोसेस में ट्रांसपेरेंसी है, होनी चाहिए। इलेक्शन फंडिंग भी ट्रांसपेरेंट होना चाहिए और जो भी फैसला उस वक्त किया था शायद इसी बात को लेकर किया था। अब सुप्रीम कोर्ट की उसमें कुछ आपत्ति है तो निश्चित तौर पर इसके ऊपर जो इम्प्रूवमेंट करने की आवश्यकता है वो केंद्र सरकार इसमें कोई या लॉ मिनिस्ट्री उसमें जो भी ओपिनियन देगी उस हिसाब से उसका फैसला होगा। असं आहे की सध्या तूर्त तरी हा प्रश्न राज्यस्तरावर आहे। राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर सभागृहामध्ये जो निर्णय होईल त्यानंतर आवश्यकता असल्यास माहिती पहिल्यापासून भूमिका केंद्र सरकारचा सुद्धा याच्यामध्ये मदत झाली। आता इथे काय निर्णय होतो आणि त्याचे काय कायदेशीर इम्प्लिकेशन्स आहेत ते पाहिल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल। परंतु मागच्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्या गोष्टी ओव्हरकम कराव्या लागतील यामध्ये शंका नाही। हर एक आदमी का अपना व्यक्तिगत ओपिनियन हो सकता है। मैं तो चाहना है कभी गया न विजय गए होंगे तो ज़्यादा मालूम होगा।